परंतु आपण अर्धा दिवस त्यातच घालवता आता ते बरोबर घाला, एवढंच माझं म्हणणं. सिस्टमॅटिक अभ्यास करा. ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचा अभ्यास करा. ज्या गोष्टी महत्वाच्या नाही आहे तुम्हाला, ओके, फक्त बोर्डच्या पेपर पुरता विचार नका करू, कारण की तुम्हाला बोर्डमध्ये मार्क भेटतील ते पाहिजेच आहे आपल्याला, पण तुम्हाला एंट्रन्स मध्ये सुद्धा चांगले मार्क्स पाहिजे, कारण तेच तुम्हाला कॉलेजेस देणार आहे. 10वीच्या मार्क्सवर तुम्हाला 11वी 12वीचं कॉलेज भेटते, पण 11वी 12वीच्या बोर्डच्या मार्कवर तुम्हाला इंजिनिअरिंगचं कॉलेज नाही भेटणार आहे. तुम्हाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये सीईटी डॉक्टर पाहिजे असेल तर तुम्हाला नीटची एक्झाम द्यावं लागणार आहे. तर तुम्ही त्यांच्यावर जास्त फोकस करा, समजताय? आणि हे सगळं करताना तुम्हाला अभ्यास करताना बोर्डच्या पुस्तकाव्यतिरिक्त एनसीईआरटीची पुस्तकं सुद्धा वाचावे लागतील. समजलाय? अरे मराठीत बोलताय मी, समजताय का? समजताय का मी काय बोलताय? करा, आयुष्य बदलेल तुमचं. जग कुठं चाललंय? यू हॅव अ पोटेन्शियल आहे तुमच्यात, फक्त तुम्ही डायरेक्शन बरोबर ठेवा. आणि मी का बरं बोललो माहिती आहे का? मी बोलणार सुद्धा होतो. जेव्हा मी शिकवायला लागलो ना, पहिल्याच अर्ध्या तासात मला समजलं, शिकवण्यावरनं मला कम्फर्ट आला की तुमच्या टाळक्यात जात आहे म्हणून मी काय बोलताय. आणि जर का तुमच्या टाळक्यात जात आहे तर यात माझा मोठेपणा नाही आहे की मी खूप चांगलं शिकवत आहे, तुमचे बेसिक्स क्लिअर्ड आहेत. भरोसा रख खुदा पे और अपने हौसलों पे, तुझे तो चांद बनना है, कोई तारा नहीं तू.